तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। नरेंद्र मोदी जर इंदिरा गांधींना दोष देत आहेत आणि त्यांचे दोष दाखवत आहेत तर इंदिरा गांधींच्या सरकारनंतर एनडीएचं एक सरकार आलं वाजपेयींच्या नेतृत्वातलं, त्यावेळेस नोटबंदीचा निर्णय का घेतला नाही असा सवाल पवारांनी मोदींना केलाय। काल भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये नोटबंदी संदर्भात नरेंद्र मोदींनी माधव गोडबोले यांच्या पुस्तकातला एक किस्सा सांगत इंदिरा गांधींवर टीका केली होती। तसंच नोटबंदीनंतर जिल्हा बँकांवर आलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचंही पवारांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय। बँक नाही, त्या बँकेच्या खाली प्रत्येक गावाची विलेज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पतपुरवठा संस्था, जिच्यामार्फत हे पैसे येतात आणि त्या प्रत्येक पतपुरवठा संस्थेला 100, 200, 300 त्या गावातले जे शेतकरी असतील ते सभासद असतात। त्यावर सबंध त्यांची अर्थव्यवस्था त्या पतसंस्थेवर असते। पतसंस्थेला बँक जिल्हा मदत करत असते, जिल्हा बँकेला राज्य आणि राज्याला इसीवरची मोठी बँक। आज हे चॅनल सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। याची डायरेक्ट झळ ही नुसती सहकारी संस्थांच्यावर नाही, त्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर येईल।